Good morning, students. Today we are going to deal with once again 9th standard 1.4 the story of tea. It's a teaching as well as it's a translation on page number 19. Last period we have seen that there are some regions, 3 regions in India which produces such kind of tea, and those types of tea is also different from each other, and it is characterized by its size of leaf. Now the next term, how and when did people first begin to drink tea? How and when, कसं आणि केव्हा लोकांनी पहिल्यांदा चहा प्यायला सुरुवात केली? An amazing story has come down to us from Chinese legends. Chinese legends म्हणजे चीन मधल्या ज्या आख्यायिका आहेत त्या आख्यायिकेमध्ये एक स्टोरी सांगितलेली अतिशय गमतशीर गोष्ट आहे. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉन्ग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. अशी स्टोरी आहे, अशी कथा आहे, आख्यायिका आहे की एम्परर शेनॉन्ग म्हणजे सम्राट शेनॉन्ग हा जेव्हा त्याच्या प्रवासावरती निघालेला होता. तर हा शेनॉन्ग कोण होता? तो चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन त्याला म्हटलं जातं. म्हणजे चीन मधलं जे काही ॲग्रिकल्चर आहे, शेती आहे आणि जे औषध आहे, मेडिसिन, याचा तो उद्गात आहे किंवा मुख्य आहे. आणि जेव्हा तो प्रवासाला निघालेला होता तेव्हा प्रवासात असताना त्याच्या एका नोकराने त्याच्यासाठी पाणी उकळण्यासाठी ठेवलं, पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, आणि तेव्हा काही बाजूला झाड जे होतं त्या झाडाची काही पाने त्यामध्ये येऊन पडली. The water immediately changed the color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. आता ती जी पानं त्याच्यामध्ये पडली होती त्या पाण्यामध्ये उकळत्या, त्यामुळे त्या पाण्याचा रंग बदलला, आणि जेव्हा त्याने ते पाणी प्यालं तेव्हा त्याची चव ही अतिशय छान त्याला वाटली. रिच फ्लेवर होता त्यामध्ये, चांगला सुगंध होता, आणि रिफ्रेशिंग क्वालिटी त्यामध्ये होती, म्हणजे ताजतवानी करणारं गुण त्या पानामध्ये होतं. एक्साइटेड by the unknown plant that its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. आणि मग त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आला की हे झाड जे आहे चहाचं, याची जी पानं आहेत अतिशय उपयुक्त आहेत, आणि मग त्याच्यावर संशोधन करून त्यांनी शोधून काढलं की या ठिकाणी हे जे टी आहे किंवा चहा आहे ते हिलिंग इफेक्ट त्याच्यामध्ये, हील म्हणजे बरं करणार, अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, आणि त्याच्यामध्ये काही अशा वेगळ्या प्रकारचे गुण आहेत की ज्यामुळं ते पॉयझन वरती अँटीडोट म्हणून वापरलं जाऊ शकतं. Yet another legend tells that it was a Buddhist monk named Bodhidharma, and who was the first to use tea as a drinker. अजून एक आख्यायिका सांगितली जाते चायनीज मध्ये किंवा लेजंड मध्ये. हे आख्यायिकेमध्ये काय सांगितलेलं आहे? एक बुद्धिस्ट मॉन्क होता. बुद्धिस्ट मॉन्क म्हणजे बुद्ध धर्माचा प्रसार करणारा, बौद्ध धर्माचा प्रसार करणारा एक धर्मगुरू, आणि त्यांनी या बौद्ध धर्माने सुरुवातीला, बुद्ध धर्म असं त्याचं नाव, त्यांनी सुरुवातीला हे पेय प्यालं. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब और अ मेडिसिनल प्लांट विच वुड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. कारण त्याला हे आवड होती की वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती शोधून काढायचा. मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीला शोधून काढायचं की जेणेकरून त्या ठिकाणी
त्याला त्या मेडिसिन किंवा जी वनस्पती आहे त्याचं उपयोग स्वतःला जागरूक ठेवण्यासाठी आणि मग त्यामध्ये मेडिटेशन असेल ते प्रॉपर मेडिटेशन किंवा प्रार्थना प्रेयर करण्यासाठी म्हणून त्याला उपयोग करून घ्यायचं होतं. आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट शेविंग लीव्स फ्रॉम द टी शर्ट ऍक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवे. आणि बऱ्याचशा त्या ठिकाणी सर्च केलं, ट्रायल केलं त्याच्यावरती आणि त्याच्या लक्षात आलं की याची जी पान आहे चहाची ती चघळल्यानंतर एक स्टिम्युलेटिंग इफेक्ट होतो. आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो, एक उत्तेजित होतो मेंदू आणि त्यामुळे आपण अवेक राहू शकतो. एक गुंगी येतं किंवा एक उत्साह येतो की ज्यामुळं माणूस अवेक राहू शकतो, जागा राहू शकतो. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग द डिसिपल्स इन चायना. आणि त्यामुळे त्याचे जे काही डिसिपल होते, डिसिपल म्हणजे शिष्य, त्या शिष्यामध्ये ही गोष्ट त्यांनी पसरवली. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम. आणि असंही सांगितलं जातं की चायनामध्ये जॅपनीज जे लोक होते, जॅपनीज प्रिस्ट जे होते, जे बुद्ध धर्म स्वीकारण्यासाठी किंवा शिकण्यासाठी बुद्धिस्ट टीचर्सकडे येत होते चायनामध्ये आणि त्यांनी सुद्धा जाताना त्या ठिकाणी या चहाच्या बिया आणि पानं जाताना बरोबर जपानला घेऊन गेले. टर्किश लीडर ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea testing tournaments in the court. आणि अर्थातच त्याच्या पुढे जे टर्किश लीडर होते, तुर्किश जे काही व्यापारी होते, त्यांनी सुद्धा याच्याकडे जास्त बार्गेनिंग मंगोलियामध्ये बॉर्डरवरती करायला सुरुवात केलं. आणि चायनीज एम्परर हुइझुंग यांनी त्या ठिकाणी एवढा चहाला प्रभावित झाले की त्यांनी या ठिकाणी या चहाचे काही कसा चहा बनवायचे मेथड्स किंवा टी मेकिंग वरती त्यांनी अशा प्रकारे एक टुर्नामेंटच आपल्या कोर्टमध्ये भरवली टी टेस्टिंग आणि टी मेकिंग साठी. सो टी माइंडेड वॉज ही. तो एवढा चहाचा म्हणजे विळखा त्याला होता किंवा चहाचा एवढा आळकी होता किंवा चहाची त्याला एवढी आवड होती दॅट ही फेल्ड टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर ही एम्पायर. आणि तो चहामध्ये एवढा गुंतून गेला, एवढा आहारी गेला की मंगोलियाने त्याचं राज्य कधी जिंकून घेतलं, तसे एम्पायर कधी निघून गेलं ते त्याला समजलं नाही. बघा, मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. मंगोलियाने त्याचं कधी साम्राज्य जिंकून घेतलं हेही त्याला समजलं नाही, एवढा तो चहामध्ये गुंतून गेला. Thus the habit of drinking tea spread to Japan and Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि अशा प्रकारे हा जो चहा आहे, ही चहाची जी सवय आहे चहा पिण्याची, ती जपान किंवा युरोपियन जे देश होते त्या युरोपियन देशाकडे जाऊन अशा प्रकारे सगळीकडे स्प्रेड झाली, पसरली आणि ह्या चहाची सवय हळूहळू जगामध्ये सगळीकडे होऊ लागली आणि फॅशन झाली, पॉप्युलर फॅशन झाली, प्रसिद्ध अशा प्रकारचं ड्रिंक म्हणून चहाकडे लोक पाहू लागले. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. आता या मॅजिकल बेवरेजला म्हणजे जे काही जादूमय अशा प्रकारचं जे पेय होतं याला टी असं नाव कशावरून पडलं? द चायनीज कॅरेक्टर TU was first used in early inscriptions
टू डिस्क्राइब टी. म्हणजे या ठिकाणी चायनीज कॅरेक्टर जे आहे त्यातलं टी यू हे पहिलं कॅरेक्टर आहे की ज्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता. बट लेटर न्यू कॅरेक्टर CH A चा was developed to refer specifically to tea. आणि खास करून त्या टी साठी म्हणून तो शब्द अस्तित्वात आला. चा हा शब्द वर्ड चा is now something sometimes used in English to refer to China tea. आणि इंग्लिश मध्ये चायना टी ला रेफर करण्यासाठी किंवा त्याचं वर्णन करण्यासाठी टी हा शब्द वापरला जातो. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. की जो सगळ्या भारत देशामध्ये चहा या शब्दासाठी वापरला जातो. आता पुढे काय झालं पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. हॅव अ नाईस डे.